आपण गजलक्ष्मी ऐकलं आहे व दिवाळीमध्ये गजलक्ष्मीचं महत्व आहे, परंतु या दीपावलीमध्ये माता महालक्ष्मी सोबत आपल्याला गणपतीची देखील पूजा करावी लागते. गणपती पूजन केल्याशिवाय महालक्ष्मीचं पूजन जे असतं, धनलक्ष्मीचं पूजन जे असतं, ते अपूर्ण मानलं गेलेलं आहे. मोठमोठ्या व्यवसायांच्या दुकानामध्ये आपल्याला काही गोष्टींची बंधना दिसत नसते, परंतु बऱ्याचशा ठिकाणी केल्या जाणाऱ्या धनवृद्धीसाठीचा प्रयोग मी तुम्हाला सांगत आहे. काही ठिकाणी अचल लक्ष्मी असते, चल लक्ष्मी असते. ज्या ठिकाणी स्थिर लक्ष्मी असते त्या ठिकाणी आवक होत असते, नुकसान कमी होत असतं. कष्टाने एखादा व्यक्ती एखादा व्यवसाय उभा करतो आणि अचानक त्याला लॉस झेलावं लागतात, नुकसान झेलावं लागतात. अचानक काही गोष्टींमध्ये त्याचा प्रकृतीमध्ये बिघड होतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींची कारणं जे असतात ते आपल्याला नजर लागल्यामुळे आपल्या सोबत घडत असतात. मग यावेळेस गणराज म्हणजे गण आहेत ते, जसं कालभैरव वगैरे जे सगळे गण आहेत, हे गणांचे गण म्हणजे गणाचे गणाधिपती म्हणजे गणपती. रुईचं झाड असतं मित्रांनो, त्या रुईच्या झाडाच्या मुळा जे आहेत ते आपल्याला 2 सोंड असलेले मुळा जे आहेत ते आपल्याला काढून आणायचे आहे. म्हणजे 2 मुळे असं जे असतात ते आपल्याला काढून आणायचं आहे. आणि ती मुळी जी आहे जिथं जिथं आपला व्यवसाय आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशेला तोंड करून जिथं दिसणार नाही अशा ठिकाणी लावायचे, भिंतीला चिटकवायचे. त्यानंतर त्याच्यावरती शेंदूर लेपन करायचे. गणपतीच्या सोंडासारखा आकार त्याचा येतो आणि त्यानंतर त्याला नेत्र लावून दर चतुर्थीला आपल्याला तिळाचा लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. परंतु प्रत्येक दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशीच त्यांची स्थापना करता येते. म्हणून ज्यांना कोणाला स्थापना करायची असेल 20 तारीख व 21 तारखेला आपण ही स्थापना करू शकतो. रुईच्या झाडापासून बनवलेला गणपती. ओम काली जय भवानी.